गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण ऑक्सिश्वसनाचा पुढचा पॉईंट पाहणार आहोत. कालचं थोडंसं रिव्हिजन पाहूयात. काल आपण ऑक्सिश्वसन म्हणजे काय पाहिलं. वातावरणातील ऑक्सिजनचा सहभाग होऊन ग्लुकोजपासून ऊर्जा निर्माण केली जाते. त्या प्रक्रियेला आपण ऑक्सिश्वसन असं म्हणतो. उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया घडून येत असते. त्यानंतर आपण पाहिलं की एका ग्लुकोजच्या रेणूपासून किती ATP तयार होतात? 38 ATP इतकी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होत असते. तर हे जरी साधं आपल्याला वाटत असेल, C6H12O6 + 6O2 = 6CO2 + 6H2O + 38 ATP. हे जरी आपल्याला श्वसन प्रक्रियेचं साधं समीकरण वाटलं, ग्लुकोजच्या रेणूपासून असं लगेच तयार होतं, तर एवढं सोपं नसतं. ही अनेक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ग्लुकोजपासून ऊर्जा निर्माण होण्याची. याचे आपण 3 टप्पे पाहिले. पहिला आहे ग्लुकोजचं विघटन, त्यालाच आपण काय म्हणतो? ग्लायकॉलिसिस. दुसरा आहे क्रेब चक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. त्यापैकी काल आपण ग्लुकोजचं विघटन पाहिलं. ग्लुकोजचं विघटनमध्ये काय होतं? सुरुवातीला ग्लुकोजचं पेशीद्रव्यामध्ये त्याचं पायरुव्हिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर पायरुव्हिक ॲसिडचं परत ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यापासून NaDH2, कार्बन डायऑक्साईड, पाणी, ATP असे रेणू तयार होतात. NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड. हे अशा प्रकारे. मग आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की ग्लुकोजचं विघटन होऊन त्याच्यापासून ॲसिटिल कोएन्झाईम तयार होतं. मग आता ग्लुकोजच्या ऑक्सिश्वसनाचा दुसरा टप्पा सुरू होतो, क्रेब चक्र. क्रेब या शास्त्रज्ञाने हे सांगितलेलं होतं, म्हणून याला क्रेब चक्र असं म्हणतात. याचं दुसरं नावही मी सांगितलं होतं, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. दुसरं काय नाव येतं त्याचं? ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिकचे ट्राय म्हणजे 3 रेणू असतात, म्हणून याला दुसरं एक नाव आहे TCA सायकल. TCA ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. तर असं TCA किंवा क्रेब चक्रामध्ये ही जी क्रिया आहे, ही क्रिया मुख्यतः तंतुकणिकामध्ये घडून येते. काल आपण बघितलं ग्लायकॉलिसिस ही प्रक्रिया कुठं घडून येते? पेशीद्रव्यात घडून येते. ही मात्र तंतुकणिकेमध्ये. तर तंतुकणिकामध्ये गेल्यानंतर ह्या ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिडचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे पूर्णतः त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि त्यापासून कशापासून काय तयार झालं होतं आपलं? ॲसिटिल कोएन्झाईम. ॲसिटिल कोएन्झाईम जे ग्लायकॉलिसिसच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेलं होतं, ते ॲसिटिल कोएन्झाईम याचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यापासून FADH2 NaDH2 सारखा दुसरा रेणू आहे FADH2. FADH2 म्हणजे काय? FADH2 म्हणजे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड. हे जसं निकोटिनामाइड होतं तसं हे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड. FADH2 तयार होतं आणि काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड तयार होतं, पाणी तयार होतं आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा NaDH2 तयार होतं. म्हणजेच ॲसिटिल कोएन्झाईमचं कशामध्ये रूपांतर होतं? FADH2, NaDH2, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. ठीक आहे. या क्रियेला म्हणायचं क्रेब चक्र. तर असं क्रेब चक्रामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईमचं रूपांतर NaDH2, FADH2, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. आता हे काय आहेत NaDH2 आणि FADH2? तर हे ऊर्जेचे संयोग आहेत, स्रोत आहेत ऊर्जेचे. तर याच्यामध्ये काय होतं? एका FADH2 पासून 2 ATPचे रेणू तयार होतात
आणि एका NADH2 पासून 3 ATPचे रेणू. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मात्र पुढच्या टप्प्यामध्ये होत असते, ज्याला आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असं म्हणतो. समजलं दुसऱ्या टप्प्यात काय होतं क्रेब चक्रामध्ये? क्रेब चक्र हा ऑक्सिश्वसनाचा दुसरा टप्पा आहे. यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईमचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिसळला जातो आणि त्याच्यापासून FADH2, NADH2, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी असे रेणू तयार होतात. त्यानंतर आपल्याला तिसरा टप्पा पाहायचा आहे. ऑक्सिश्वसनाचा तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया नावावरनं लक्षात येतं, इथं या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनचं वहन होतं, इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, ज्याला आपण ऑक्सिडीकरण असंही म्हणतो. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. मग ही अभिक्रिया जी आहे ही पण अभिक्रिया मुख्यतः पेशीच्या तंतुकणिका या त्याच्या भागामध्ये होत असते. मग यामध्ये काय होतं? यामध्ये आता पूर्णतः ऊर्जेची निर्मिती होते. कशा प्रकारे होते ऊर्जेची निर्मिती? एका NADH2 पासून 3 ATPचे रेणू तयार होतात, 3 ATPचे. आणि एका FADH2 पासून 2 ATPचे रेणू तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे काय झालेलं आहे? आता इथं पूर्णतः ऊर्जेची निर्मिती झालेली आहे. आणि ही जी ऊर्जा तयार झालेली असते ही साठवली जाते आणि जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा त्याचा वापर केला जातो. समजलं? म्हणजे इथं काय होतं? फक्त ऊर्जेची निर्मिती. NADH2 आणि FADH2 पासून ATPचे रेणू तयार केले जातात. मग अशा प्रकारे पूर्णतः तिसरा टप्पा झाल्यानंतर आपल्याला तिथं काय काय तयार झाले? पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं ग्लुकोज होता आपला. ग्लुकोजचं पहिल्यांदा कशात रूपांतर झालं? पायरुव्हिक ॲसिडमध्ये. ठीक आहे, पायरुव्हिक ॲसिड. आणि नुसतंच पायरुव्हिक ॲसिड तयार झालेलं होतं का तिथं? नाही. काय काय तयार झालं? पायरुव्हिक ॲसिड तयार झालं, NADH2 तयार झालं, त्याच्यानंतर ATP तयार झालं होतं. पायरुव्हिक ॲसिड, ATP आणि NADH2. आणि परत काय तयार झालं होतं? पाणी तयार झालं होतं, H2O. म्हणजे आता इथं ATP पण आहे, H2O पण आहे. आता परत दुसऱ्या टप्प्यात काय झालेलं होतं? दुसऱ्या टप्प्यामध्ये क्रेब चक्रामध्ये हे ॲसिटिल कोएन्झाईमचं रूपांतर कशात झालेलं होतं? NADH2 आणि FADH2 मध्ये होतं. आणि परत तिथंसुद्धा काय तयार होतं? पाणी तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त NADH2 आणि FADH2 याचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं. परत तिथं ATP आणि परत पाण्याचे रेणू तिथं तयार होतात. म्हणजे पूर्णतः जेव्हा ग्लुकोजचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं तेव्हा आपण बघतो तिथं फक्त आपल्याला ATP, H2O आणि कार्बन डायऑक्साईड हे आपल्याला तिथं तयार झालेले दिसतात. मग असं ह्या सगळ्या प्रक्रियेला ग्लुकोजपासून ऊर्जेची निर्मिती होण्याच्या क्रियेला आणि ती ऑक्सिजनच्या सानिध्यात होत असेल तर आपण त्याला ऑक्सिश्वसन असं म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये थोडंसं आपल्याला रचना पाहायची आहे. ATPची वगैरे कशा प्रकारे रचना असते ती. इथं ATP म्हणजे कसं असतं? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. बरोबर आहे. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटला आपण ATP म्हणतो. आता इथं काय असतात असे सुरुवातीला? ॲडेनिन घटक असतो. ॲडेनिन आणि परत काय असतं याच्यामध्ये? रायबोज ही शर्करा असते.
अशा ह्या रायबोज शर्करेशी हे जोडलेले राहतात. ॲडेनिनचे रेणू, हे झालं रायबोज. ॲडेनिनचे 2 रेणू आणि ते ATP रायबोज शर्करेला जोडलेले असतात. आणि परत तिसरा काय घटक सांगितला आपण? ट्रायफॉस्फेट. म्हणजे फॉस्फेटचे किती घटक असतात? 3. फॉस्फेटचे 3 रेणू. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. या अशा प्रकारे त्याची रचना असते. हे अशा प्रकारे हे काय झालं आहे आपलं आता? ATPची रचना झाली. ॲडेनिन त्याचा जोडलेला आहे रायबोज या शर्करेला. रायबोज ही शर्करा असते. 2 प्रकारच्या शर्करा असतात, रायबोज शर्करा आणि डीऑक्सीरायबोज शर्करा. DNA आणि RNAमध्ये आपण पाहिलेलं आहे. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज शर्करा आणि RNA म्हणजे फक्त रायबोज न्यूक्लिक ॲसिड, त्याच्यामध्ये रायबोज शर्करा असते. आणि ट्रायफॉस्फेट, ट्राय म्हणजे 3, हे फॉस्फेटचे 3 रेणू. ही झाली तुमच्या ATPची रचना. ही अशी रचना असते. मग नंतर काय होतं? या ATP पासून काय तयार होतं? ATP पासून ADP तयार होतो. ATP पासून काय तयार होतं? ADP. सुरुवातीला ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि ADP ॲडिनोसिन डायफॉस्फेट. म्हणजे फॉस्फेटचा काय झाला? एक रेणू कमी झाला. आता याच्यामध्ये बघा कशा प्रकारे निर्मिती होते. सुरुवातीला आपण बघितलेलं होतं काय असतात इथं? ॲडेनिन असतं. हे अशा प्रकारे हे ॲडेनिनचे 2 रेणू आणि हे कशाला जोडलेले असतात? ॲडेनिनचे 2 रेणू रायबोज शर्कराला. ठीक आहे, ही रायबोज शर्करा झाली. आणि नंतर काय होतं? ATPचं ADPमध्ये रूपांतर होतं. ADP म्हणजेच ॲडिनोसिन डायफॉस्फेट. मग आता एक फॉस्फेटचा रेणू तिथं कमी होतो. डाय म्हणजे 2, म्हणजे आता इथे एक फॉस्फेटचा अणू राहणार अशा प्रकारे आणि इथं एक. आता राहिलेला तिसरा हा फॉस्फेटचा रेणू तिथं वेगळा होतो, असा वेगळा झाला. आणि हे वेगळा होत असताना काय होतं? इथं ऊर्जेची निर्मिती होत असते. मग असं ATP पासून ADP तयार होतं. ADP म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट. 2 फॉस्फेटचे रेणू असतात, एक फॉस्फेटचा रेणू कमी होतो आणि हे बंद तुटत असताना काय होतं? तिथं ऊर्जेची निर्मिती होत असते. समजलं? असं इथं या प्रकारे आपण ऊर्जा कशी निर्माण होते ते पाहिलं. आकृतीमध्ये पेज क्रमांक 14 पहा. पेज क्रमांक 14 आणि आकृती 2.3. तिथं तुम्हाला इलेक्ट्रॉन वहन साखळीची कशा प्रकारे इलेक्ट्रॉनचे रेणू येतात, त्याच्याप्रमाणे कशा प्रकारे NADH2 वगैरे तयार होतात हे दिलेलं आहे. आकृतीचा सराव करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं क्रेब चक्र आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ह्या दोन्ही अभिक्रियेमध्ये साम्य काय आहे? साम्य दोन्हीमध्ये, क्रेब चक्रामध्ये आणि इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये ह्या दोन्ही अभिक्रिया काय होतात? तंतुकणिकेमध्ये होत असतात. आणि फरक महत्त्वाचा कोणता आहे? तर फरक आहे क्रेब चक्रामध्ये ग्लुकोजचं पूर्णतः ऑक्सिडीकरण होत नाही, थोड्या प्रमाणात होतं. आणि इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये मात्र पूर्णतः ऑक्सिडीकरण होतं NADH2 आणि FADH2चं आणि त्याच्यापासून पूर्णतः ATPची निर्मिती होत असते. मग अशा प्रकारे आपण ऑक्सिश्वसन हा पूर्णतः पॉईंट पाहिलेला आहे. ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे: ग्लुकोजचं विघटन, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी. ठीक आहे. इथंच आपण थांबूयात कारण पुढचा पॉईंट जो आहे थोडासा मोठा आहे. आपल्याला तोच पॉईंट एकदा घ्यावा लागेल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं होमवर्क अजून चालू झालेलं नाही आणि माझ्या असं लक्षात यायला लागलं आहे की सगळेजण पूर्णतः व्हिडिओ पाहत नाहीत. म्हणून आता तुम्हाला आत्ताच प्रश्न मी सांगणार आहे. तर प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. उद्यापासून म्हणजे मी परत असं शेवटी वही पेन घेऊन बसत चला आणि मी शेवटी तुम्हाला प्रश्न देते, ते प्रश्न तुम्ही लिहून काढायचे. तर आजचा घ्या प्रश्न पहिला.
प्रश्न पहिला, फरक स्पष्ट करा. ऑक्सिशोषण आणि विनॉक्सी शोषण. ऑक्सिशोषण आणि विनॉक्सी शोषणातला फरक. दुसरा फरक लिहायचा आहे तुम्हाला. दुसरा फरक क्रेब चक्र आणि ग्लायकोलिसिस याच्यातला फरक. क्रेब चक्र आणि ग्लायकोलिसिस. ठीक आहे. आणि तिसरं लिहायचं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळीची सुबक आकृती काढून त्याची माहिती लिहा. इलेक्ट्रॉन वहन साखळीची आकृती काढून त्याची माहिती लिहा. झालं. त्यानंतर चौथा घ्या, टिपा लिहा. टिपा लिहा. ग्लुकोजचं विघटन, क्रेब चक्र. तिसरं इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ठीक आहे. एवढे 4 प्रश्न सगळ्यांनी पेपर सोडून दाखवायचे आहेत. कालची प्रश्नपत्रिका पाहिली का सगळ्यांनी? हां, सोडवायचा प्रयत्न करा. जे प्रश्न येत नाहीत त्यांनी वैयक्तिक कॉल करून विचारायचं आहे. ठीक आहे. ओके. परत एकदा सगळ्यांना सांगते की जसं आता घरी राहायला लागला तसेच घरी राहा. स्वतःची पण काळजी घ्या. घरातल्या सगळ्यांची काळजी घ्या. हॅव अ गुड डे.